अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. बस बस. तुम्ही सगळे आधीच तयारी केलीत सेलिब्रेशनची? मग तुम्हाला माहित होतं की काय? हो. छे आम्हाला नाही, फक्त हिला माहिती होतं. तू आल्यानंतर सांगितल्यावर मला कळलं की तू प्रिन्सिपल झालीस. खरंच. अगं कुलकर्णी सरांनी मला अगोदरच सांगितलं होतं, पण म्हणाले ही गोष्ट दुसऱ्या कुणालाही सांगू नकोस. झालं, मी दुसरं कोणीतरी झालो आहे ना. अरे बाबा, मी तुला सांगणारच होते. राहू दे. उगाच हिच्या आनंदावर विरजण पडेल. आपले मतभेद हिच्या समोर प्रदर्शित करू नको. जाऊ दे. मॅडम मी एक फोन करू का? अगं विचारतेस काय वेडी? जा जा कर फोन कर. आज अचानक इतका समजूतदारपणा कसा काय दाखवलास बो? मी आहे मुळात समजूतदारच आहे मी, आणि चांगला माणूस आहे. हो ते कायच. काय ग, लागला का फोन? कुणाला करतेस? हो घरी करते. मग आमच्या घरच्या फोनला काय झालंय कुणाच ठाऊक. मगापासून एंगेज येत होता आणि आता लागतोय तो कोण उचलतच नाहीये. घरात नसेल अगं कोणी? नाही हो, हे घरीच आहेत. आज बरं वाटत नाही म्हणून सुट्टी घेतली आहे त्याने. अगं फोन बिघडला असेल. नाही, शक्यच नाही. मला नाही वाटत तसं. मॅडम मला जरा काळजीच वाटते. मी निघू का आता? पुन्हा येईन केव्हा? अगं बस ग, आताच तर आलीस तू. नाही नको, नंतर येईन म्हटलं ना. बरं मी निघते. बाय. ठीक आहे, काळजी घे. हो काय असेल तर फोन कर. नक्की. ओके बाय. टेक केअर. नीट जा ग. जयाचं जरा बिनसलंच आहे, सुनंदाला प्रिन्सिपल केलं म्हणून. पण मला असं वाटतं की जयानं आता जास्त ताणू नये, नंतर बिचारीचा हिरमोड होईल. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तिचा अपमान होईल. लहानातली लहान गोष्ट सुद्धा मनाला लावून घेणारी आहे सुनंदा. बाबा, तुम्ही आलात ना तुला न्यायला? हा काय प्रश्न झाला? कमाल करतेस तू. अगं मी किंवा सुद्धा दोघांपैकी कोणतरी येतच त्याला न्यायला. अहो नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. मला असं वाटलं होतं की. काय वाटलं तुला? उन्हाळ पोरं जशी शाळेला बुट्टी मारतात तशी बुट्टी मारणार होतो आम्ही. हा, तुला न कळवलं? अहो नाही, असं नाही, खरंच नाही. आपण एक 5 मिनिटं इथे थांबायचं का? शाळा सुटायला वेळ आहे अजून. हो चल ना. सावकाश सावकाश. दो कटिंग दे ना. अहो काय झालं, मी अर्ध्या तासापूर्वी ज्ञानवर्धिनीत फोन केला होता. तिथे मला असं कळलं की तुम्ही दुपारीच निघालात शाळेतून. आई ही जागेवर नव्हती, म्हणून मी एवढी घाईघाईने ऑफिसमधनं लवकर सुटून आले इथे. आकांक्षा, अगं तू मोठी झाली आहेस, एका मुलाची आई आहेस, अजूनही बदललेली नाही, जशीच्या तशी आहे. इतक्याशा गोष्टीचं टेन्शन घ्यायचं, स्वतः टेन्शन घ्यायचं आणि दुसऱ्याला टेन्शन द्यायचं. काय बाबा, तुम्ही मला बोलताय, तुम्ही कुठे बदललायत? एवढं जग फिरून आलात, पण अजूनही मनाने तुम्ही त्या रतनबाई कॉलेजचे लेक्चररच आहात. समोर माणूस दिसला की त्याला विद्यार्थी समजायचं आणि लेक्चर ठोकायला सुरुवात करायची. अगं त्याला जातीवंत लेक्चरर म्हणतात. चला, शाळा सुटली, जायचं? हो हो हो, चल 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 जाऊया. हो, नाहीतर 2-2 पालक मुलाला न्यायला आले आहेत आणि पोर बिचारा कंटाळून एकटंच घरी जायचं. चल तू स्कूटरवर ये, मी एकटं चालत जातो. बरं ठीक आहे. त्याला पैसे 1 मिनिट थांब 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 देतो. अरे हळूहळू पडशील. अरे काय हे, शाळेतून एकदा मलाच तो घरातच शिरलास. तू माझी हॉल मध्ये का नाही वाट बघितलीस? मला तुला एक मजा दाखवायची होती. हे बघ, मजा बिजा सगळं नंतर, आधी हातपाय धु, कपडे बदल. मी पटकन हातपाय धुतो आणि कपडे बदलतो. हो जा. मला खायला काय देशील?
खायला देवाजवळ पेढा ठेवला ना, तो देईन. पेढा चालेल ना? चालेल. हं. पण नंतर मला नूडल्स देशील? नूडल्स देईन बाबा, न देऊन सांगते कुणाला. पण ती धोकटी आधी उतरव आणि स्वच्छ होऊन ये. जा ना, पण लवकर. हातपाय धुताना अंगावर पाणी घेतलं तर चालेल? अंगावर पाणी घे, डोक्यावर घे, कुठेही घे, पण 2 मिनिटात आवरायचं. कळलं? हं. आणि काय रे, शाळेतून तुला आणलं कोणी? आजी आणि सुधाई ना? सुद्धाही नाही, मग? नुसतीच आई आणि आज. बर, नुसतीच आई. जा जा जा, चल हात पाय धुणे, चल लवकर. हे घ्या. थँक्यू. ऐकलीत ना हुशारी? प्लीज प्लीज म्हणायचं आणि शेवटी सगळं स्वतःच्या मनासारखं करायचं. हो, मुलगा कोणाचा आहे? ए अरे तनु, काय रे हे रोजचं तुझं? चल पण. कमाल आहे. पाहिलं, एक टिचभर पोर घरात येतं आणि घराला घरपण कसं येतं. बाबा, तुम्ही चौघं घरात असता तरी सारखे असं म्हणत असता. मग मी एकटीने काय करायचं? माझं तर घर, माझा आधार, माझं सर्वस्व सगळंच हे टिचभर पोरग आहे की. पण कधी कधी खूप भीती वाटते हो. तनुला काही झालं तर माझं काय होईल? हे, वेडे, असा विचार कशाला करतेस तू? हा? अगं, तनुला काय होणार आहे वेडे? बाबा अलीकडे उगाचच काळजी केली नाही तर मग ती आई कसली? आता आपली आई नाही का? अजूनही अक्षता अजून घरी आली नाही म्हणून काळजी करत बसलेली असते. तुला कोणी सांगितलं? अक्कानी परवाच म्हणत होती, आई आणि अक्षता सारख्या भांडत असतात. अगं, भांडण म्हणजे काही अगदी कडाक्याचं नव्हे. आपली नुसती वादावादी ग. मग मी मध्ये पडले की दोघे शांत होतात, बस. ए अक्का, काय कमाल आहे तुझी. बाबा मला परवाच ही सांगत होती की आई सारखी अक्षतावर चिडते, सारख्या दोघी जणी भांडत असतात, आणि आता मला म्हणते भांडणं करत नाहीत म्हणून. अगं, मी काय लगेच टीव्हीवर देणार नाही की ही बातमी. तुझा काही भरोसा नाही. तू देशील सुद्धा बायो. अख्ख्या जगाला सांगशील टीव्ही वरून. आता काय टीव्ही वाली झालीयस ना? हे बघा, म्हणजे जोशांच्या कुळाच्या अब्रूची सगळ्यात जास्त काळजी जोशांना नाहीये, आजीला आहे. नाही, एक सुधारणा आहे त्यात. जोशांच्या अब्रूची नाही, सुधाच्या अब्रूची. काय कळलं तुम्हाला अक्का? म्हणजे ऐकू आलं का? नाही, तसं ऐकू नाही काही आलं. मग पण तुम्ही दोघं हसलात, म्हटलं आपण पण हसावं. हो, मी एक अर्ध्या पाऊण तासात पोचतेच तिथे. तुम्ही एक काम करा, त्या कारखान्यातल्या 2-3 मशीन्सचे रनिंग मध्ये शॉट्स घेऊन ठेवा. हा, आपल्याला मुलाखतीत इंटरकट्स टाकता येतील ना? 1 मिनिट. गाडी तयार आहे? हो. हा, मग तू टेप्स घेऊन जाऊन बस, मी आलेच. येस मॅम. दुसरं एक काम करा, सिंघानिया साहेबांना जरा कल्पना देऊन ठेवा की त्यांनाही थोडा मेकअपचा किंवा पावडरचा हात द्यायला लागेल. हा, 1 मिनिट. मेकअप मन गेलेत ना आपले ऑलरेडी? हो. हां, आम्ही आलोच, पोचतोच. एक अर्ध्या पाऊण तासात आलो. ओके, चल चल लवकर चल. अगं आकांक्षा, तू अजून गेली नाहीस? जातीये. अगं, तो एवढा मोठा बिझनेस टायकून तो सिंगाने, तो काय तुझी वाट बघत बसलाय तिकडे? जा लवकर, नाही ते निघून जाईल तो. अरे, सिंघानिया साहेबांना तिथे पोचायला अजून किमान 1 तास आहे. त्याच्या आत मी नक्की पोचेन. यू डोंट वरी. हो का? एवढ्या मोठ्या चॅनलची वरी माझ्यावर डोक्यावर टाकून तूच मलाच म्हणतेस यू डोंट वरी. तुझं काय जातंय का म्हणायला? तुझ्या फोनचं काय झालं का तुला येणार आहे? त्यांचं काय व्हायचंय, ते येतातच आहेत अजून. आहे ना, अजून एक नवीन चिंता आहे ना माझ्या डोक्यावर, अजून एक ओझं. काय सांगितलंस त्यांना? काय सांगणार? टेप सापडत नाहीये, शोधतीये, असलं काहीतरी सांगते. तू बावळटस का? सरळ सांग ना त्यांना टेप्स इरेज झालेत म्हणून. बसा म्हणा बोंबलत. नाही नचिकेत, ते प्रकरण इतकं साधं सोपं आहे असं मला वाटत नाहीये. मुळात मला फोन्स करणारे नक्की किती जण आहेत हेच मला कळत नाहीये. एक जण फोन करतो आणि म्हणतो टेप द्या, नाहीतर परिणाम वाईट होतील. दुसराच कोणीतरी फोन करतो आणि तो सांगतो की टेप्स द्या, मी तुम्हाला भरपूर पैसे देईन. तिच्या मायला, म्हणजे हे प्रकरण लयच गुंतागुंतीचं झालेलं दिसतं या. तिथून कसं काय बाहेर पडायचं मायला? त्याला का
अजून एक चिंता नवीन तयार. तू एक काम कर, आणखीन 2-4 लोकांच्या 2-4 चिंता स्वतःच्या डोक्यावर घे. मी सिंघानियांचा यांचा इंटरव्ह्यू घेऊन येते तोपर्यंत. जा, पण जरा नीट शूटिंग करा, नाही तर नसते घोळ घालाल आणि मला टेन्शन द्याल. मग तुझं काय म्हणणं आहे? मी नको का जाऊ? मी जातही नाही, तिथे काही घोळही होणार नाही आणि काही तुला टेन्शनही येणार नाही. आकांक्षा, मी जरा मस्करीत बोललो ग. तुला माहिती आहे ना, मला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नसतं म्हणून. असतं का? कसं रे घाईच्या वेळी काहीतरी सुचतं. हे आकांक्षा, हॅलो, हा बोल ग. हो आले आले. हा बोल, काय ग? हा ग नाही ग, मुलं शाळेत जायचे अजून, त्यांचा डबा भरायचा, खूप काम आहेत ग. आले रे. बरं मी तुला थोड्याने फोन केला तर चालेल का? तनू चला, आता 10 वाजून गेले. टीव्ही बंद करा, झोपायचंय. हो गाई. हा चल उठ पण. अगं अनु, झालं की नाही आवरून तुमचं? वाजलेत किती बघा, आवरा तनू, लवकर. बसची वेळ आता मी बस 3 लवकर. मोजणार आहे. आणि हे बघ, डबा दिलाय प्रसाद, अजिबात विसरू नको खायला. 1 अनु, प्रसाद सगळं घेतलंय ना नीट? अनु हळू ग, पडशील. आणि 2 डब्यातलं सगळं खायचं, अजिबात विसरायचं नाही. आणि ताईला मारू नकोस रे, येताना नीट. शाळा गतो सोन्या माझा, ये लवकर. आता मी गादी घालणार, मी घड्याळाला किल्ली देणार, मी पाण्याची बाटली आणणार, तू दिवे घालवणार, मी झोपणार. ये आता लवकर. आला का? या झोपा. एवढं काय होतं टीव्हीवर? उठ म्हटलं तरी उठत नव्हतास. मला ना ती बाई काय म्हणते ते ऐकायचं होतं, तू ऐकूच दिलं नाहीस. म्हणे 1, म्हणे 2. पण एवढं काय म्हणत होती ती टीव्हीवरची बाई? त्या बाईची मुलगी तिला विचारत होती, माँ मेरे डॅडी कहाँ है, वो मुझे मिलने क्यों नहीं आते. तिची माँ काय म्हणते ते मला ऐकायचं होतं. मी सांगते ना, ती नक्की म्हणत असणार, बेटी तू मोठी झालीस की मी तुला सगळं सांगेन. म्हणजे तू मला सांगते ते तिची आई त्या मुलीला सांगते. हो. का? का? कारण लहान मुलं येडबंबू असतात ना, त्यांना कळत नाही मोठी माणसं अशी का वागतात ते. मग मी मोठा कधी होणार? उद्या? परवा? लवकरच. नेहमी तू लवकरच सांगतेस, पण कधी होणार ते सांगतच नाही. मग तू शहाण्यासारखा वाग, माझं ऐक, छान अभ्यास कर, मग तू लवकर मोठा होशील. आणि मग मी तुला सगळं सांगेन. शपथ? तुझी शपथ. चला झोपा आता. हॅलो. काय बाई, टेप देताय का? मला काही टेप सापडले आहेत, काही सापडत नाहीयेत. मी लय टाइम लावताय बाई, एकदा का आपली सरकली ना. नाही नाही नाही, मी पाहते उद्या काय करायचं ते. काय हे आत्ताच करायला हवं का? अरे कधीतरी करायला हवंच ना, ते आत्ता करते. बोल, तू बोल, काय काम आहे? बघ, नाही हे फाडायचं नाहीये. 5व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे.
बरं, प्रास्ताविक कोण करणार आहे? ऑफकोर्स कुलकर्णी सर. त्यांच्याच मार्गदर्शनानं आपण ही संस्था उभी केली. शाळेची प्रगतीही चांगली आहे, त्यामुळे कार्यक्रमाचा आढावा ते चांगल्या रीतीने घेतील म्हणून त्यांनाच आमंत्रण दिलंय. छान. यात वाद घालण्याचा प्रश्नच येत नाही. आता नेक्स्ट चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे किशनचंद चेलाराम असतील. त्या दिवशी 25 लाख रुपयाची देणगी जाहीर करणार आहेत ते. अच्छा, म्हणजे त्यांनी अजून चेक दिलेला नाहीये तर? फॉर्मॅलिटीज फक्त बाकी आहेत, चेक आल्यातच जमा आहे. पण दिलेला नाहीये ना अजून? बरं, नाही आला चेक. काय म्हणायचंय तुला? शरद, माझी एक रिक्वेस्ट आहे. हॅलो, हा नंतर 10 मिनिटांनी फोन करा. मी हो. काय रिक्वेस्ट आहे आता तुझी? काय रिक्वेस्ट आहे? अगं सांग ना, काय रिक्वेस्ट आहे? शरद, आपल्या शाळेचं नाव ज्ञानवर्धिनीच राहणार आहे आणि ज्ञानवर्धिनी हे नाव त्या दिवशी चांगल्या रीतीनं डेकोरेट होणार आहे. ओके? कशाला? मी चिडू नको तर काय करू मी? ठीक आहे. बरं बाबा, नाही चिडत. बोल, काय म्हणायचंय तुला? हा, काय रिक्वेस्ट आहे तुझी? सांग मला, काय रिक्वेस्ट आहे? आय नो दॅट इट्स नॉट रिक्वेस्ट. रिक्वेस्ट या गोंडस नावाखाली तुझा हट्ट आहे. बरं सांग, काय आहे? शरद, त्या दिवशी किशनचंद चेलाराम आपल्याला 25 लाख रुपयाची देणगी देणार आहे, हे तू जाहीर करायचं नाहीस. नाही, मला मान्य नाही. माझं पूर्ण ऐकून घे शरद. त्यांना कसं पटवायचं तुझं तू बघ, आणि ते तू चांगलं करशील याच्याबद्दल मला खात्री आहे. शाळेच्या भावी योजना जाहीर करताना तू सगळ्यांना असं सांगायचं. हो, सांगणार आहे मी. त्या दिवशी असं जाहीर करणार आहे सगळ्या सभासदांसमोर की मी तुम्हाला एक आनंदाची बातमी जाहीर करणार आहे, देणार आहे. करेक्ट. नाही म्हणजे किशनचंद चेलाराम त्या दिवशी स्टेजवर असणार आहे मान्य आहे मला, पण तरी सुद्धा तू असं जाहीर करायचंस. हो, पण मी सभासदांना काय सांगू? तो किशनचंद चेलाराम तिथे प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिला असेल, त्याला काय सांगू मी? कमिटीला काय सांगू मी? 5व्या वर्धापन दिनाच्या दिवशी ज्ञानवर्धिनीचं नाव किशनचंद चेलाराम हायस्कूल असं होणार आहे असं तू जाहीर करू नयेस असं मला मनापासून वाटतं. नाही, मला हे मान्य आहे की सार्वजनिक जीवनात भावना प्रधान असून चालत नाही, पण तरी सुद्धा या बाबतीत माझ्या भावना तीव्र आहेत आणि त्याचा तू आदर राखावास असं मला वाटतं. नाही, ह्याला तू रिक्वेस्ट समज नाही तर हट्ट समज. ठीक आहे, आय थिंक. नाही म्हणजे मी प्रॉमिस करत नाही आहे, मी बघतो. ठीक आहे, मी निघतो. माझी 2-3 कामं आहेत ती आटपतो. तनूला शाळेत न्यायला जाणार आहे.